नमस्कार सर्वांना। हा व्हिडिओ सोमवारी म्हणजे 17 तारखेचा आहे. म्हणजे त्या दिवशी श्रावण सोमवार पहिला आणि नागपंचमी दोन्ही पण होतं. म्हणजे सगळ्यांना श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण व्हिडिओ हा लेटनी म्हणजे दुसऱ्या दिवशी, आज मंगळवार आहे, त्या दिवशी आला आहे. कारण मी लाईव्ह व्हिडिओ बनवलेला होता माझ्या रेसिपीचा. संध्याकाळी उपवास सोडताना मी काय काय बनवणार होते त्याचा. त्यामुळं जेवणाचा वगैरे व्हिडिओ रेसिपीचा किंवा बाकी काही मी केलेलं नाही. पण मी काय बनवलेलं होतं त्याचा मी शेवटी दाखवलेला आहे संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी. आणि आज सगळी पूजा मुलगीनं केलेली होती आणि किती छान पूजा केलेली बघा तिनं. पूर्ण आज तिला वेळ पण होता सकाळी आणि आज तिचं उपवास वगैरे पण होता. त्यामुळे ती म्हटली की पूजा आज मीच करते. आणि तिनं पूजा वगैरे केली. मी उंबरटा पूजन करून घेतलं. घरात सगळी स्वच्छता करून मग सगळं आवरून आम्ही महालक्ष्मी मंदिरात, आपलं महादेवांचं मंदिर आहे, तिथंच लहानपणापासून म्हणजे मंदिरात आम्ही जात असतो. म्हणजे जात होतो. अगोदर दूध वगैरे घेऊन पूजा करत होतो. पण आता कळाले आपल्याला. अगोदर समजत नव्हतं, लहान होतो किंवा एवढी माहिती नव्हती की दूध मात्र होतं हे ते. मग आम्ही वाटीतनं दूध घेऊन जायचं, देवांची पूजा वगैरे करायची. पण आम्ही थोडंसं दूध आता घेऊन आणि म्हणजे जे महादेवांना आवडते त्या गोष्टी आपण अर्पण करायच्या असतात, बरोबर आहे. पण ते मात्र पण व्हायला नको, ह्याची पण काळजी घ्यायची. आणि मंदिरात सगळं बांधकाम सुरू आहे. मी जिथं स्वामींचं मंदिरात आपण जातो आहे, महालक्ष्मी मंदिरात पूर्वीपासून, इथं झाडाखाली आधी आम्ही शाळेला जाताना प्रसाद वगैरे वाटायचे, मसाले भात, शिरा वगैरे. ते हरी शिरावाले म्हणून होते. त्यांचा जर आवाज आला तर शाळेला जाताना अगोदर शिरा घ्यायचा, प्रसाद घ्यायचा आणि मग शाळेला जायचं. आणि आधी इथंपर्यंत चप्पल वगैरे काढायची सोय होती. आणि खूप मंदिरात पूर्वीसारखं आता मला वाटायला लागले की, कारण आता बांधकामाचं बघा त्यांनी सगळं काय काय नवीन जे करायलात ते जुन्या पद्धतीचंच दिसायला लागले. म्हणजे नवीन असं बांधकाम करायलात, पण ते बांधकाम जुन्या काळी कसं जे मंदिर दिसत होतं तसं आत्ता जरा जरा दिसायला सुरू झालं आहे. कारण आज सगळं दगडाचं बांधकाम पूर्वीचं होतं तसं सगळं पूर्वीसारखं करायला लागलं ते. आणि हे औदुंबरांचं झाड जे आहे दत्त महाराजांच्या इथं, तिथं जाताना आम्ही औदुंबरांची फळं खाली पडलेली सगळी गोळा करायचं, खिशात घ्यायचं आणि घेऊन जायचं. म्हणजे सगळं लहानपणी आम्ही इथंच असायचं, मंदिरात खेळायला म्हणून आम्ही इथं मंदिरात येऊन बसायचं आणि सगळी मजा मस्ती करायचं. पण आता तसं नाही, आता सगळं बदल झाला आहे तिथं. आणि इथं महादेवांची ही जी पिंड आहे, ह्या पिंडीची आम्ही पूजा करत होतो. म्हणून आज म्हटलं, आज गर्दी बघा किती होती तिथं. मला पुढं जाऊन दर्शन पण घेता येत नव्हतं, पण थोड्या वेळानं मी व्हिडिओ बंद केला आणि दर्शन घेतलं. आणि ह्या कारंज्याच्या आजूबाजूला पळापळ करायचं. आमच्या घरातले सगळे येऊन या कारंज्याच्या इथं बसणार आणि बॅट बॉल वगैरे घेऊन खेळायचं. हा कारंजाच काढला आहे तिथनं. का काढला म्हणजे नवीन काहीतरी करायला लागलं बहुतेक ते बांधकाम, म्हणून काढलं असणार आहे. आणि चांगलं सगळं बांधकाम सुरू आहे. स्वामींचं मंदिर बांधायला लागलं अजून. मी जाऊन पुढून बघून आलो. आणि महालक्ष्मीची आजची पूजा होती ती तुम्हाला आत मंदिरात व्हिडिओ करायचा नाही ना, तर आपण रूल्स पाळायला पाहिजेत. म्हणून फक्त देवीचा जो फोटो आहे तो तुम्हाला दाखवला, बाकी मंदिरातलं पूर्ण दर्शन. आणि हे अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा यांचं ते मंदिर बाहेर आल्यानंतर मंदिराच्या आहे. आणि हे मी कच्च्या टोमॅटोची चटणी बनवलेली होती, कोशिंबीर बनवलेली होती, सांबार बनवलेलं होतं उपवास सोडण्यासाठी. आणि नागपंचमी ते असल्यामुळं गोड ते पातोळ्या वगैरे मी काय सांगितलं, घरात गोड कोण काहीही खात नाही, पण नैवेद्याला आपण करायला पाहिजेत म्हणून मी शेवयाची खीर बनवलेली होती. आणि लाईव्ह व्हिडिओला मी हा सांबारचा व्हिडिओ टाकलेला होता. आणि काल मी लाईव्ह व्हिडिओत सांगितलेलं होतं की उद्या मी महालक्ष्मी मंदिरातला जे दर्शनचा व्हिडिओ आहे तो टाकणार आहे म्हणून. आणि तुम्ही लाईव्हचा व्हिडिओ पण जाऊन नक्की बघा. मी सांबार कसं केलं, कारण मी कच्ची तुरीची डाळ शिजवून न घेता डायरेक्ट सगळ्या गोष्टी एकत्र करून ते मी सांबार बनवलेलं होतं. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. उद्या आपण पुन्हा भेटूच. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. आणि आजचं देवदर्शन पण कसं वाटलं ते नक्की कमेंट्स करून सांगा.